हॅलो फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत मराठी अक्षर भारती इयत्ता 10वी धडा क्रमांक 6 चुडीवाला. या धड्याच्या लेखिका आहेत जयश्री रुईकर. प्रस्तुत पाठात डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या अमरावती येथील तपोवनामध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरायला येणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचं वर्णन केलं आहे. म्हणजे कुष्ठरोगी असलेल्या स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरायला जाणारा हा जो कोणी अब्दुल आहे त्याला त्यांच्याबद्दल वाटणारी संवेदनशीलता आपल्याला या पाठात बघायला मिळणार आहे. अब्बाजान आज मत जाओ ना तपोवन को. क्यों बेटे? जाने दे अनवर. काही बोलून फायदा आहे का? आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच म्हणजेच त्यांचा आवडीचा दिवस, आनंदाचा दिवस. एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे. अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली. अब्बूची बायको जी शन्नू होती ती नाराजीच्या सुरात मुलाला काय म्हणाली की एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे. मी लवकर येईन बेटा. आपल्या वडिलांचे हे बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेला. आज संक्रांत, त्यात मंगळवार. कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. म्हणजेच काय, ती जी अब्दुलची बायको होती शन्नू, तिचं काय म्हणणं होतं, आज आहे संक्रांत. म्हणजे आपल्याकडे मराठी लोकांमध्ये काय केलं जातं, संक्रांतीला आवर्जून बांगड्या भरल्या जातात. त्यात अजून मंगळवार म्हणजे देवीचा वार. कितीतरी बायका आज बांगड्या भरायला येणार, देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान मात्र बंद. रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार आज, असं ती म्हणाली. आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुभैयाच्या घरात आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात. शन्नू चूप बेटा भी. एका हातात बांगड्याची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकावल्या. म्हणजे एका हातात ती बांगड्यांची पेटी, ज्याला बांगड्या लावलेल्या असतात आणि तो बांगडीवाला फिरत असतो, ती त्याच्या हातातली पेटी आणि पिशवी घेऊन पायात चपला घालून तो निघाला. हे बघा, रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून. धंद्यावर परिणाम होतो त्याचा, समजलं. आता बघा मुलांनो, धंद्यावर परिणाम होतो असं का म्हटलेलं आहे की तपोवनात कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुली असतात आणि कुष्ठरोग्यांपासून लांब राहावं लागतं, त्याचा संसर्गजन्य होऊ नये म्हणून त्यांना काय केलं जातं, एका ठिकाणी ठेवलं जातं आणि त्यांनाच हा अब्दुल चुडी घालायला जातो. त्याच्यामुळे काय, त्याच्या धंद्यावर परिणाम होत होता. म्हणून शन्नूनी सांगितलं की तुम्ही तपोवनात चालले आहात असं सांगू नका, नाहीतर आपल्याकडे कुणीही बांगड्या भरायला येणार नाही. अब्दुलने एक वार तिच्याकडे बघितले. तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता. तिला येणारा राग हा त्याला नेहमीचाच होता. पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग आला नाही तर कीव आली. पण शन्नूकडे बघून त्याला तिचं काय झालं, राग आला नाही तर त्याला तिची कीव आली म्हणजे दया आली. अब्दुल बसस्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती. बस आली. बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला. अगदी खिडकीजवळ बसला. पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली. गर्दीत कुणाचा धक्का लागला तर लाल, हिरव्या, निळ्या, रंगीबिरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकाने त्याने बघितले. बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच त्रासदायक वाटू लागला. अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला. जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाहून बस रिकामी झाली. तपोवनाकडे कोण जातोय कशाला, म्हणजे त्या बसने जाणारे जिल्हाधिकारी ऑफिसच्या तिथे काय झाली, ती जवळजवळ अर्धीपेक्षा जास्त बस रिकामी झाली. कारण तपोवनाकडे कोण जातोय कशाला, त्या कुष्ठरोग्यांकडे कोणी जायला तयार नसे. जेमतेम 5-6च उतारू राहिले बसमध्ये. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावरती वेल. मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होती असा विचार त्याच्या मनात सुरू झाला. अब्दुल गेटजवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. गलका करायला म्हणजेच काय, गोंधळ करायला. कारण त्यांच्यासाठी कोण होता तो, बांगडीवाला, चुडीवाला आला. मुलींनी काय केली, गलका करायला सुरुवात केली. चुडीवाला आला. आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर अब्दुल बसला. आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर म्हणजेच थोडक्यात एक बांधलेला कट्टा असतो, तिथे अब्दुल बसला. आणि क्षणातच सारा कामधंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला झाली.
त्या लाल रंगाच्या मला त्या हिरव्या चुडीवाला माझ्यासाठी आरसा आणला का? मागच्या वेळी मी सांगितलं होतं ना. आता त्या चुडीवाल्याकडे आरसा, टिकली, बांगड्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि तो फिरत असतो. मग मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही हे आणलं का, ते आणलं का, असं त्या स्त्रियांचा आणि मुलींचा त्याच्या बाजूला गोंधळ सुरू झाला. अब्दुलच्या आजूबाजूला गर्दीच गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. म्हणजे प्रत्येकीला असं वाटत होतं की प्रथम मला बांगड्या भरायच्या. अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागला. त्यांना हव्या तशा, त्यांच्या मनपसंत त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच. पण अब्दुलला ती कला साधली होती. बांगड्या भरल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटे. म्हणजे त्या कुष्ठरोगी असल्यामुळे कुणीही त्यांच्याजवळ जायला धजावत नव्हते. परंतु अब्दुलकडे एक म्हणजे अब्दुल स्वभावाने एकदम संवेदनशील, मनाने एकदम तो हे होता, दयाळू होता. त्यामुळे त्याला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लाख मोलाचा वाटे. 2-3 तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. साऱ्या तपोवनातील तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. आवाज, गडबड, गोंधळ. म्हणजे त्या दिवशी तपोवनात भरपूर आवाज, गडबड, गोंधळ, त्या मुलींच्या आणि स्त्रियांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा फक्त एकमेव व्यक्ती होता. तो दिवशी येणारा तो म्हणजे चुडीवाला अब्दुल. अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी देवतासारखा वाटे. वर्षातून 2दा संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची काय करायच्या आतुरतेने वाट पाहत असत आणि अब्दुललाही तो आनंद बघून विलक्षण समाधान लाभे. असेच काही दिवस गेले. एक दिवस रघुभैया आला. रघुभैया म्हणजे कोण? ज्याचं अब्दुलच्या बाजूला चुडीचंच दुकान होतं. त्याच्या हाती पोस्टमनने दिलेले पत्र होते. अब्दुल मियाँ, तपोवन से चिठ्ठी आई है आपको. दिखाव दिखाव. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे, मग वाचून दाखव ना तूच. रघुभैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला. म्हणजे ती रघुभैयाने जी चिठ्ठी आणली होती, जी तपोवनातून अब्दुलसाठी आली होती, ती मराठीतून असल्यामुळे रघुभैयाने ती वाचून दाखवली आणि ती चिठ्ठी ऐकताच अब्दुल आणि शन्नू यांना खूप आनंद झाला. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजी साहेबांनी त्यांना निमंत्रण दिले होते. म्हणजे जेव्हा शन्नूला जेव्हा कळालं की आपल्या अब्दुलचा काय होणार आहे, सत्कार होणार आहे, कारण त्याला काय मिळालेलं आहे, खूप जण म्हणजे तोच एक बांगडीवाला तिथे जाणारा म्हणून त्याला काय केलं होतं, पटवर्धन दाजी साहेबांनी काय केलं होतं, त्यांना निमंत्रण दिले होते. त्याचप्रमाणे 2 दिवसांनी सत्कार समारंभ होता. कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःला विचारत होता, सत्कार करण्या एवढं मी केलंय तरी काय त्या तपोवनासाठी. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी देखील बसली होती. अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला. अब्दुल हा एक बांगडीवाला, त्याला त्या पाहुण्यांबरोबर बसणं देखील काय वाटलं, संकोच वाटला. त्याचप्रमाणे निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती आणि त्याला त्यांच्या बाजूला बसायला संकोच वाटला. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजी साहेबांनीच त्याला बोलावून जवळच्या खुर्चीवर बसायला लावले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात सुरुवात झाली. सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे या औपचारिक गोष्टी झाल्या. दाजी साहेबांनी देखील बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला. 84 वर्षाच्या वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देह यष्टी. म्हणजेच काय की अब्दुल बघत राहिला. हे दाजी साहेब जे होते त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांचं वय होतं 84 आणि 84 वर्षाचा वृद्धाचा ताठपणा म्हणजे ना वाकले होते ना काही, त्यांच्या उभ्या राहण्यात ताठपणा, त्यांचं उंच सडसडीत देह यष्टी, तेजपुंज चेहरा, गौरवर्ण, पांढरे स्वच्छ धोतर आणि त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. दाजीसाहेब बोलत होते. रामानं सेतुबंधन केलं पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला.
अगदी लहानशी खार, पण तिनं सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतूबंधनाला मदत केली, असं हे सगळं दाजीसाहेब सांगत होते. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभलेल्या आहेत. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता, तेव्हा अनेक बांगडीवाल्यांना भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली, पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. दाजीसाहेबांनी काय सांगितलं? तपोवनात बांगड्यांसाठी बऱ्याच जणांना आम्ही विनंती केली होती, पण कुणीही स्वीकार केला नाही. अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथं येण्याचं आश्वासन दिलं आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मियाँ इथं येतात. येथील भगिनींच्या, स्त्रियांच्या, बहिणींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. वर्षातले 2 दिवस तपोवनात काय असतात? अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियाँ न बोलवता दरवर्षी येतात. तपोवनातील स्त्रिया, मुली, बाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात. अब्दुल मियांचे हे समाजकार्य आणि ही मानवसेवा खरोखरच फार मोठी आहे, अनमोल आहे, आणि म्हणूनच आज यांचा सत्कार करण्याचं ठरवलं. काय म्हटलेलं आहे की अब्दुल मियाँ यांची ही जी सेवा आहे ही फार मोठी आहे आणि खूप अनमोल देखील आहे. कोणत्याही मोबदल्याचा विचार न करता वर्षातून 2 वेळा ते तपोवनात अतिशय आनंद आणि उत्साह घेऊन येतात. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियाँने इथं येऊन करावा. अब्दुल स्टेजवर चढला. दाजीसाहेबांनी फुलांचा गुच्छ आणि त्यातील तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्याला दिली. टाळ्यांचा कडकडाट झाला. अब्दुल अतिशय भारावून गेला. त्याने चटकन दाजीसाहेबांच्या पायांना स्पर्श केला. दाजीसाहेबांच्या पायांना स्पर्श केला म्हणजे त्यांच्या पाया पडला. बराच उशीर झाला होता. अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती. दाजीसाहेबांनी अब्दुलला त्यात बसवले. मोटार धावत होती. अब्दुल विचार करत होता, आज शन्नूला आणायला हवे होते. तिचा गुस्सा तरी कमी झाला असता, कारण शन्नू त्याची बायको, तिला काय राग यायचा जेव्हा तपोवनात अब्दुल जायचा तेव्हा दुकान बंद करून तिकडे तो बांगड्या भरायला जायचा कुष्ठरोग्यांना, याचा तिला राग होता. मग अब्दुलला असं वाटलं की जर आपण शन्नूला आज आणलं असतं तर माझा एवढा मोठा जो सत्कार झाला त्याचं बघून तिला आनंद झाला असता. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाशात मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होते. अंबादेवीच्या चौकात मोटर थांबली. अब्दुल खाली उतरला. घरी आला. अब्दुल येताच शन्नू उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुल समोर ठेवली. अब्दुल एखाद्या अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला. तू नहीं खाएगी? नहीं जी नहीं चाहता खाने को. अनवर जेवला पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता. अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. म्हणजेच काय की अब्दुल घरी आला, जेवायला बसला, तेव्हा अब्दुलच्या बायकोला काय विचारलं अब्दुलने? तू नहीं खाएगी? नहीं जी नहीं चाहता खाने को. मग अब्दुलने काय विचारलं? अनवर जेवला? तेव्हा त्याची पत्नी काय म्हणाली? हो, तो जेवला, पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता. आणि हे ऐकताच अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडात घास घोळू लागला. कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा, पण असं त्याच्या शन्नूनी उद्गारलं. शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही. तो चटकन उठला. हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडला. शन्नूचे बोलणे, त्यातला शब्द त्याला पाठ होता. कितीदा तरी तेच बोलून झाले होते. म्हणजे शन्नू कायम त्याला त्या धंद्यावरून, चुडीच्या धंद्यावरून बोलत असे. नवीन धंदा, भांडवल नको, कुठून आणणार? तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला. पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजानपासून चालत आलेला हा बांगड्याचा धंदा सोडवत नव्हता. नवरात्र संपले होते, त्यात धंदा चांगला झाला. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते. रघुभैयाने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते. अब्दुल दुकानावर आला. त्याचा चेहरा उदास दिसत होता. रघुभैयाने त्याला आवाज दिला, क्यों आज दुकान नाही खोलता? नाही रघुभैया, हे तपोवन आता दाजीसाहेबांच्या हातात राहिलं नाही. हे कळलं तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला. आता तपोवनाचं काय होईल रे रघुभैया? केवढी मोठी वसाहत. म्हणजेच काय झालं की हे तपोवन आता दाजीसाहेबांच्या हातात न राहिल्याने अब्दुलच्या मनात ती खंत होती की रघुभैयाच्या
रघु भैयाला त्याने सांगितलं की दाजीसाहेबांच्या हाती हे राहिलं नाही आणि हे कळलं तेव्हापासून त्याच्या धंद्यात मन लागत नव्हतं. किती रोगी, आता त्यांची कशी काळजी घेतली जाईल रे. आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवले ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेनं दाजीसाहेबांना काय वाटलं असेल बरं. हा अब्दुल विलक्षण हळवा झाला. म्हणजे त्यांना काय वाटलं असेल, आता दाजीसाहेबांच्या हातात हे तपोवन राहिलं नाही याचा विचार करून काय झालं, अब्दुल हळवा झाला. देवळातल्या पहारेकऱ्याने 2चे टोले दिले. शण्णू घोरत होती. अनवर गाढ झोपला होता. अब्दुल उठला. अगदी हलकेच. कोपऱ्यात बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतील एक एक वस्तू बाहेर काढू लागला. पावडरचा डबा, रुमाल, रिबीन, पिना, त्याचप्रमाणे सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या. संक्रांतीला हे सारे तपोवनात नेणार होता. तिथे चुडीवाला म्हणून स्त्रिया मुलीबाळी धावत धावत त्याच्याजवळ जमणार होत्या. काही काळ तरी सारे विसरून हसणार आणि त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखावणार होता. पण आता सारे संपले होते. स्वतःसाठी सारेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद, त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त 2दाच अब्दुल अनुभवायचा. पण आता तेही मिळणार नव्हते. एखाद्या वस्त्राचा एकाकी रंग उडून जावा तशी त्याची जीवनइच्छा एकाकी उडून गेली. म्हणजे आता तपोवन दाजीसाहेबांच्या हातात राहिलं नसून ते आता दुसऱ्यांच्या हाती गेलं आहे. मग तिथे असणारे एवढे रोगी, त्यांचा कोण बघणार. मग त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांचं सगळं बघणं, राहणं, खाणं, पिणं, त्यांची सगळी सोय कोण करणार, या सगळ्या विचारांनी अब्दुल काय झाला होता, नाराज झाला होता. त्या साऱ्या वस्तूंकडे बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले. त्या तपोवनात परिसर विरघळत होता. हळूहळू रात्र उतरणीला लागली होती. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, हा जो चुडीवाला होता अब्दुल, हा संक्रांतीला आणि ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला काय करायचा, अमरावतीच्या तपोवनात जात असे. सामाजिक बांधिलकीमधून तो तेथील कुष्ठरोगी स्त्रियांना आणि मुलींना काय करायचा, मोफत बांगडा भरण्याचा काम करायचा. आणि त्याचा असलेली संवेदनशील वृत्ती याच्यामध्ये काय येतं की चुडीवाल्याचं आपल्याला अब्दुलचं हृदयस्पर्शी व्यक्तिचित्र या पाठात बघायला मिळालं. आणि या तपोवनाची निर्मिती करणारे होते जे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या व्यक्तिमत्वाचं दर्शनही आपल्याला घडलं. आता मुलांना आपण लवकरच नेक्स्ट लेसनकडे भेटू.